कुस्तीपटू विनेश फोगाट दिल्ली सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहे। शंभू बॉर्डर आणि दातासिंहवाला खनौरीमधील शेतकरी मंचावरती आज विनेश फोगाट पाहायला मिळेल। शेतकरी आंदोलनाला 200 दिवस पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची आज महापंचायत होते आहे। शेतकऱ्यांच्या महापंचायतीच्या निमित्ताने विनेश फोगाट आंदोलकांची भेट घेणार आहे। ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांकडून विनेश फोगाटचा सत्कार केला जाणार आहे। विनेश फोगाट आज शेतकरी आंदोलकांच्या मंचावरती दिसेल। आज त्या ठिकाणी सत्कार होणार आहे। विनेश फोगाट त्यामुळे या आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा 200 दिवस पूर्ण होतात तेव्हा या दरम्यान काय नेमकं भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, विनेश फोगाट आज शेतकरी आंदोलकांच्या मंचावरती दिसणार आहे, तिकडे सत्कारही होणार आहे, मात्र अर्थातच या मंचावरनं विनेश फोगाट काय बोलणार याकडेही लक्ष। अगदीच विनेश फोगाट यांना पॅराऑलिम्पिक सध्या स्पर्धा सुरू आहेत, त्याच दरम्यान ऑलिम्पिकची देखील आठवणी भारत विसरलेला नाहीये। पॅराऑलिम्पिक मध्ये भारताने मोठं यश मिळालेलं आहे, मात्र ऑलिम्पिक मध्ये एक महत्वाचं पदक आपलं कुलकर्णी घेऊन गेलं, ते म्हणजे विनेश फोगाट यांच्या 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे त्यांना पदक मिळालं नव्हतं। मात्र विनेश फोगाट यांचा मोठा संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती जंतर मंतरवरून सुरू झालेलं आंदोलन त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलं आणि संघर्षामधून त्यांच्या पदकही त्यांना मिळणार होतं, भारताला हे पदक मिळणार होतं आणि या पदकामध्ये त्यांचं 100 ग्रॅम वजन वाढलं। यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, मात्र या सगळ्याच्या नंतर आता विनेश फोगाट जे आहेत त्या शेतकरी मंचावरती येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून जर आपण पाहिलं गुरु तर जर पाहिलं तर हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत आणि हरियाणामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात। एक शेतकरी, बरोबर आहे, त्यामुळे काही राजकीय भूमिका या ठिकाणी मांडली जाते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।